आज मार्क्स टीवी 24 के स्टूडियो में आज है हमारे साथ ज्वाला ढोटे, जो राष्ट्रवादी के अर्बन सेल नागपुर शहर के अध्यक्ष है, जिनने कुछ दिनों से हर महिलाओं पे होने वाले अत्याचारों के ऊपर में हो या अत्याचार हो या किसी का फ्रॉड हो, कुछ भी चीज़ हो, उनके ऊपर हमेशा आवाज़ उठाते रहते हैं। और उनको हमेशा नागपुर शहर में ज्वाला ढोटे का नाम सुनते ही कई लोग बोलते हैं कि जहाँ ज्वाला ढोटे वहाँ न्याय जरूर मिलेगा। आज हम मैडम हमारे स्टुडिओ में आप आए, इसलिए आपका बहुत धन्यवाद। नमस्कार. महाराष्ट्र 24च्या सगळ्या दर्शकांचं स्वागत आणि महाराष्ट्र 24च्या सगळ्या युनिट्सचं परत आभारी आहे मी. मैडम, एक अभी बीच में आपने एक मुद्दा उठाए थे, एक आमदार बावनकुड़े के ऊपर में उनके घर के ही उनके रिश्तेदार ने उनके ऊपर में आरोप लगाया था कि इनके संपत्ति बहुत है और कुछ उनके चरित्र के ऊपर भी लगाया था। क्या लगता है आपको, ये सब चीज़ें उनके घर का ही सदस्य ऐसे उठाना ठीक है या नहीं? भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय आमदार, नागपूर शहराचे माजी पालकमंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचं हे प्रकरण हा ज्वलंत विषय शहरात सुरू आहे. या सगळ्या प्रकरणाबद्दल मी हेच म्हणू इच्छिते की हमें तो अपनों ने लूटा, हमें तो अपनों ने लूटा, गैरों में क्या दम था, अपनी कश्ती वही डूबी जहाँ पानी कम था. हा सगळा जर का प्रकार बघितला तर यामध्ये आपल्याला लक्षात येईल की कौटुंबिक कलहातून काही वाद निर्माण झालेले आहेत. कौटुंबिक कलहातून काही संपत्तीविषयीचे वाद निर्माण झालेले आहे. आपल्याला मी सांगू इच्छिते की विश्वामध्ये जेवढेही संघर्ष होतात, जेवढ्याही लढाई होतात, त्या लढाईचं कारण, त्या संघर्षाचं कारण असते सत्ता आणि संपत्ती. सत्यासाठी, न्यायासाठी फार कमी लढाई होतात, परंतु हे विसरता कामा नये की सत्यासाठी जी लढाई होते त्या सत्याच्या लढाईमुळे अनेक मानवजातीचं कल्याण होते. परंतु सत्ता आणि संपत्तीची जी लढाई असते त्या लढाईमध्ये फक्त विशिष्ट गटाचा फायदा होतो. बावनकुळे साहेबांचं जे हे प्रकरण चालू आहे हे एक दुर्दैवी प्रकरण आहे. या देशामध्ये सगळ्यात मोठं विषय आहे. इश्यूज हॅव बिकम नॉन इश्यूज अँड नॉन इश्यूज हॅव बिकम इश्यूज इन दिस कंट्री. भ्रष्टाचारावर भाष्य झालं पाहिजे, स्त्री सशक्तीकरणावर भाष्य झालं पाहिजे, अन्यायाला वाचा फुटला पाहिजे, अन्यायाचा प्रतिकार म्हणून त्यासाठी लढा झाला पाहिजे, देशाच्या संरक्षणासंदर्भात चर्चा झाली पाहिजे. युवक, युवती, शेतकरी, शेतमजूर, कामगार, विद्यार्थी, महिला या सगळ्यांवर भाष्य झालं पाहिजे. या लोकांच्या कल्याणासंदर्भात धोरणं आले पाहिजे. परंतु बावनकुळे साहेबांचं जे हे प्रकरण चालू आहे, हे प्रकरण जर का आपण लक्षपूर्वक हे जर का प्रकरण हाताळलं तर आपल्याला लक्षात येईल की आधी सुरुवातीला फर्स्ट फेजमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप होते. आणि हास्यास्पद बाब ही आहे की जे त्यांचे नातेवाईक आहेत सूरज तातोडे, त्यांनी बावनकुळेंवर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. परंतु जर का गंभीरतेने आपण ते प्रकरण बघितलं तर जेवढे दोषी बावनकुळे साहेब आहेत, किंबहुना त्यापेक्षा जास्त दोषी मला सूरज तातोडे या प्रकरणात दिसत आहेत. कारण सूरज तातोडेंनी आरोप लावला आहे की भ्रष्टाचाराचा पैसा मी या त्या कंपनीजमध्ये, या त्या प्रॉपर्टीजमध्ये इन्वेस्ट करत होतो. जुल्म करने वाले से जुल्म सहने वाला ज़्यादा गुनेगार होता है. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे. महाराष्ट्र शासनाने या प्रकरणात SIT गठीत केली पाहिजे. रिटायर जज आणि रिटायर IAS ऑफिसर्सची एक समिती बनवून, एक कमिटी बनवून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. परंतु जो व्यक्तिगत चिखलफेक होतो आहे त्या चिखलफेकला माझं समर्थन नाही. चिकल फेक म्हणजे कसं, अगोदर आपने पहले आरोप लगाए थे कि बावनकुळे जो है कि इनके पास में संपत्ति जो है इनलीगल है, उनके
उनके भतीजे जो है सूरज, उसी ने लगाया। और तो इसको लेकर आपने भी एक प्रतिक्रिया दी है कि ये ठीक नहीं है, गलत कर रहे थे, इसकी भी जांच होनी चाहिए, उस समय आपने की। लेकिन अचानक ये जो आपका आज सामने आना, एकदम से आपने एकदम सामने आना कि बावनकुळे साहब पे जो कीचड़ उठा रहे, फेंका जा रहा है उनके ऊपर में, ये गलत है, ये एकदम अचानक ऐसा क्यों आप एकदम प्रतिक्रिया चेंज हुई? कालही मी माझ्या मतांवर ठाम होती, आजही मी माझ्या मतांवर ठाम आहे आणि भविष्यात सुद्धा मी माझ्या मतांवर ठाम राहणार. भ्रष्टाचाराचा नायनाट झालाच पाहिजे. भ्रष्टाचारी लोक गजाआड झालेच पाहिजे. सज्जनांना न्याय मिळायलाच पाहिजे आणि दुर्जनांचा कर्दनकाळ म्हणून आम्ही सदैव सत्यासाठी लढणार, यात काही शंका नाही. माननीय आमदार बावनकुळे साहेबांवर जे जे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, मी जसं आधी म्हटलं, त्या भ्रष्टाचाराच्या आरोपाचं मी खंडन करत नाही. असतील त्यासाठी शासनाने चौकशी बसवायला पाहिजे, पोलीस विभागाने चौकशी केली पाहिजे. शासनाने, हे भयंकर प्रकार आहे, कारण 1-2 कोटीचा प्रकार नाही आहे हा, 500 करोडचं काहीतरी ते टर्नओव्हरच्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. तर याच्यात राज्यस्तरीय चौकशी झाली पाहिजे. स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टास्क SITची स्थापन झाली पाहिजे. या SITच्या कमिटीमध्ये रिटायर जजचा समावेश झाला पाहिजे, रिटायर्ड पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश झाला पाहिजे आणि निपक्ष चौकशी झाली पाहिजे. मी कालसुद्धा माझ्या मतांवर ठाम होती, मी आजसुद्धा माझ्या मतांवर ठाम आहे. परंतु याचा हा अर्थ होत नाही बावनकुळे साहेबांवर आरोप लागले ते दोषी आहेत. ते नहीं, दोषी कसं आतापर्यंत काही सिद्धच नाही, सिद्ध नहीं हुआ. और दूसरी बात में जो सूरज है, सूरज का भी कहना है तो मैंने पैसे लगाया हूँ, पर सूरज की एक पहचान है कि सूरज को उनने खुद ने एक उनकी मम्मी और पिताजी की डेथ होने के बाद सूरज को इन्हीं ने पाले, उनके तीनों भाइयों को. तो कहाँ से ये लग रहा है कि इनको कहीं ना कहीं सूरज को बावनकुळे साहब के खिलाफ में कहीं कोई षड्यंत्र रच रहा होगा, ये भी हो सकता है. आज घोटाले की जो बात आई है, पहले स्टार्टिंग हमने भी चला है और आज भी बोला, अगर घोटाला हो रहा है, जैसे अनिल देशमुख को अंदर डाले, वैसे इनके ऊपर भी कार्रवाई होनी चाहिए, उन पर भी हो रही है तो बावनकुळे के ऊपर भी कार्रवाई होनी चाहिए. एक शब्द आपने भी एक उठाए थे, ऐटो का विषय. ऐटो के विषय पे उनने एक प्रतिक्रिया दिए थे कि आप ही का मुद्दा था, ऐटो चलाने वाले आज इतने करोड़ों रुपए कैसे कमाए. ऑटो चलाने का उनने कारण हमने भी पूछा उनको, तो उन्होंने ये बताया कि भैया मैं अपने परिवार को, अपनी पत्नी का पेट भरने के लिए, अपना घर चलाने के लिए मैं ऑटो चलाता था. तो कहीं ना कहीं ऐसा नहीं लग रहा कि आपको ये कहीं एक किसी का षड्यंत्र है, घर आपस में इनको झगड़े लगा देने? षड्यंत्र आहे नाही आहे, बावनकुळे साहेब आरोपी आहेत नाही आहेत, सूरज या सगळ्या प्रकरणामध्ये जो सूरज तातोडे तो आरोपी आहे नाही आहे, समदोषी आहे नाही आहे, ते काम ज्वाला धोटेचं नाही आहे. ते काम नागपूर पोलिसांचं आहे, ते काम महाराष्ट्र शासनाचं आहे. सच का सच और झूठ का झूठ, दूध का दूध और पानी का पानी करना काम ये प्रशासन का है और महाराष्ट्र शासन का है, ज्वाला धोटे का वो काम नहीं है. राहिला विषय बावनकुळेजींचा हा जो भ्रष्टाचाराचा सगळा आणि व्यक्तिगत काही चिखलफेकचा प्रश्न आहे, तर मी बावनकुळे साहेबांना हा सल्ला देऊ इच्छिते की बंद मुट्ठी लाख की खुल गई तो खाक की. हे सगळं जे प्रकरण आहे, या प्रकरणामध्ये आपल्याला लक्षात येईल की जनता बावनकुळेंवर काही आरोप करत नाही आहे. जनतेने काही बावनकुळेवर आरोप केले असते तर निश्चितच मी मैदानात उतरली असती आणि बावनकुळेंच्या घरी मी न्यायासाठी मोर्चा घेऊन गेली असती. परंतु हा जो आरोप आहे हा त्यांच्या परिवाराचा व्यक्ती करतो आहे. ही पारिवारिक लढाई आहे आणि पारिवारिक जो विषय असतो, कौटुंबिक जो विषय असतो, तो 4 भिंतीच्या आत सॉल्व झालेला कधीही योग्य आहे. काही त्यांच्यावर महिलांसंदर्भातलं काही आक्षेपजनकसुद्धा आरोप लागलेले आहेत. या गोष्टींचा मी विरोध करते. कोणाचंही कॅरेक्टर असॅसिनेशन होता कामा नाही. व्यक्तिगत चारित्र्य हनन करणं हे आपल्या देशाची संस्कृती नाही. तर जे काही त्यांचे कौटुंबिक कलह आहेत आणि या सगळ्या कलहाचा कारण संपत्ती, या सगळ्या कलहाचं कारण म्हणजे संपत्ती.
पैसों का सब मामला दिख रहा है. आणि मी जसं आधी म्हटलं, सत्तेसाठी संपत्ती आणि संपत्तीसाठी सत्ता हाच अजेंडा राजकारणाचा झालेला आहे. आणि संपत्तीचे त्यांचे वाद आहेत, तर त्यांनी घरात बसून आपले वाद सॉल्व्ह करावे जनतेसमोर. हे देशामध्ये अनेक विषय आहेत, नक्षलवादांचे विषय आहेत, आतंकवादचे विषय आहे, देशाच्या सुरक्षेचे विषय आहेत, अर्थव्यवस्था देशाची कोलमडलेली आहे तो विषय आहे, भ्रष्टाचाराचा विषय आहे, महिलांवर होणारा अन्याय तो विषय आहे. हे सगळे विषय सोडून बावनकुळे आणि त्यांचा तो नातेवाईक, त्यांची आपसी लढाई काय आहे याकडे काही ज्वाला धोटे 24 आवर्स 24 चॅनलवर बसून काही प्रतिक्रियाच देणार का? मला अनेक इश्यूज आहेत, जिथे जिथे अन्याय होतो तिथे तिथे जांबवंत धोटेची ही लेख धावून जाते. अनेक प्रश्न आहेत, अनेक सामाजिक प्रश्न आहेत, अनेक देशाचे प्रश्न आहेत, अनेक पीडितांचे प्रश्न आहे. ते प्रश्न सोडून यांच्या कौटुंबिक कलहात कशाला आम्ही पडणार? जर का या प्रकरणात काही सामाजिक लोकांचं, जनतेचं कुठे नुकसान झालं असेल, जसे त्यांनी आरोप लावले आहेत तातोडेंनी बावनकुळेंवर की यांना महिलांचा शौक होता, तर त्या पीडित महिला जर का माझ्याकडे येतात की बावनकुळेंमुळे आमची प्रताडणा झाली आहे, बावनकुळेंनी आमच्यावर अन्याय केला आहे, तर निश्चित त्या महिलांसाठी मी जंग पुकारेल, लढा पुकारेल. पण कोणी पुढे तर आलं पाहिजे. जोपर्यंत त्या पीडित महिला पुढे येत नाही, मी कशी काय त्यांच्यासाठी न्यायासाठी धावणार? आणि हा तर सगळा खेळ प्रॉपर्टीचा दिसत आहे. नोएडा का फ्लॅट, रामदासपेठ का फ्लॅट, 10-15 गाड्या. अरे इथे गरीबाला गाडीमध्ये पेट्रोल टाकायला पैसा नाही, एवढी महागाई वाढली आहे, आणि कोट्यावधींचे यांचे गाड्या तिथे पार्क आहेत सूरज तातोडेच्या नावावर. आणि हा भ्रष्टाचार उघडकीस करणं हे काय ज्वाला धोटेचं काम नाही आहे. हे काम नागपूर पोलीस कमिशनरचं आहे, हे काम महाराष्ट्र शासनाचं आहे. शासनाने याच्यावर कमिटी बसवावी. परंतु वैयक्तिक जे चिखलफेक आहे त्याचं मी समर्थन करत नाही. देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्यावरही व्यक्तिगत चिखलफेक होत असतो, त्यांच्याही कॅरेक्टरवर बोट उचलल्या जात असते. देशाच्या मंत्री, केंद्रीय मंत्री माननीय स्मृती इराणी त्यांच्यावरही वैयक्तिक चिखलफेक होत असतो. सुप्रियाताईंवर व्यक्तिगत चिखलफेक होतो आहे, पंकजा मुंडेंवर चिखलफेक होतो, आमच्या अमरावतीच्या तडफदार खासदार नवनीत राणा यांच्यावर व्यक्तिगत अटॅक्स होतात. हे पर्सनल अटॅक्स सोडा, विकास कामांवर बोला, भ्रष्टाचारांवर बोला, अन्यायावर बोला, परंतु कोणाच्या पर्सनल आयुष्यावर भाष्य करणं हे आपल्या देशाची संस्कृती नाही, आपले ते संस्कार नाही. आणि जोपर्यंत पीडित व्यक्ती पुढे येत नाही, आम्ही न्यायासाठी कसे पुढे येणार? सूरज तातोडेचा जो विषय आहे तर आपल्या चॅनलद्वारे मी माननीय बावनकुळे साहेबांना विनंती करते की तुमचा हा कौटुंबिक प्रश्न आहे. जसं त्यांच्या एका इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी जे व्हिडिओ व्हायरल झाली त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे बावनकुळे साहेबांनी की इसको छोटे से बड़ा मैंने किया, इसका पालन पोषण मैंने किया. तर माझी बावनकुळे साहेबांना हीच नम्र विनंती आहे की ज्या मुलाला लहानाचं तुम्ही मोठं केलं आणि जो मुलगा आता पैशाच्या वादावरून तुमच्यावर जी चिखलफेक करत आहे, जे काही तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहे, तर तुम्ही आधी आपले कौटुंबिक कलह मिटवा, नंतर तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य करा. आधी तुम्हारे घर के जो झगड़े हैं वो बावनकुळे साहब पहले आप वो मिटाइए. आणि भ्रष्टाचाराचा जो विषय आहे तर मी गंभीरतेने सगळ्या त्या विषयाचं ॲनालिसिस केलेलं आहे. तातोडेचा आरोप आहे की माझ्यावर अन्याय झालेला आहे, मेरा करोडों का पैसा इन्होंने दबा के रखा है. अरे इथे जनता उपाशी मरत आहे, जनतेला राशन भरायला पैसा नाही, औषध घ्यायला जनतेकडे पैसा नाही. कोविड महामारीमुळे संपूर्ण देशाच्या जनतेचे कंबरडे मोडले गेले आहेत आणि या करोडोच्या गाड्यांची व्यवहाराच्या गोष्टी करतात. नॉनसेन्स. जसं मी आधी म्हटलंय, या देशामध्ये इश्यूज हॅव बिकम नॉन इश्यूज अँड नॉन इश्यूज हॅव बिकम इश्यूज इन दिस कंट्री.
मैडम आपने भी एक ऑटो चलाने वाला इतना पैसा वाला बन गया, ये भी आपने बोले थे, पर उनने बोले कि मैं तो अपने बच्चे और अपने पत्नी के लिए घर चलाने के लिए ऑटो चला रहा था। तो ये भी एक आप ही ने मीडिया के सामने बोले। ठीक आहे, आनंदाची गोष्ट आहे, त्यांनी स्पष्टीकरण दिलं त्या बाबीचं, तर आनंद आहे. परंतु ॲटो चालवण्यावरून आज तुम्ही एवढे श्रीमंत झाले, आज करोडोची तुमची संपत्ती जी आहे, माझं तेच म्हणणं आहे, तीच नम्र विनंती आहे माननीय बावनकुळे साहेबांना की तो श्रीमंत होण्याचा फॉर्म्युला आमच्या विदर्भाच्या युवकांना द्या. ज्वाला धोटे कालही ठाम होती आपल्या वक्तव्यावर, आजही ज्वाला धोटे वक्तव्यावर ठाम आहे. आणि हा सल्ला फक्त माननीय आमदार बावनकुळे साहेबांना नाही आहे, ही विनंती संपूर्ण देशाच्या राजकारणी लोकांना आहे की राजकारणात यायच्या आधी जे गरीब होते आणि राजकारणात पाऊल टाकल्यानंतर जे गडगंज श्रीमंत झाले, अब्जो रुपयाचे संपत्तीचे मालक झाले, त्या सगळ्या राजकीय पक्षाच्या सगळ्या राजकीय लोकांना माझं आव्हान आहे आणि विनंती आहे की श्रीमंत होण्याचा फॉर्म्युला विदर्भाच्या, महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेला द्या. म्हणजे या देशात सुजलाम सुफलाम दिवस येतील, या देशातून गरिबीचा नायनाट होईल. हे आव्हान फक्त बावनकुळे साहेबांना नाही आहे, हे आव्हान देशाच्या सगळ्या राजकीय पक्षाच्या राजकीय नेत्यांना आहे, जे राजकारणात यायच्या आधी गरीब होते आणि राजकारणात पाऊल टाकल्यावर श्रीमंत झाले. तो मैडम इसका मतलब अपने राष्ट्रवादी के, आपके और कांग्रेस और बीजेपी इन सब के लिए है ना अभी, यानी जो नीचे से गरीब थे और इतने बढ़ गए और आज लग्जरी गाड़ियों में घूम रहे, उनके बच्चे भी आज लग्जरी गाड़ियों में घूम रहे, बड़े बड़े फैक्ट्री डाल दिए, इन सभी के लिए आप बोल रहे हैं ना अभी, सिर्फ बीजेपी के लिए तो नहीं है ना? कोणत्याही पक्षाची पदाधिकारी व्हायच्या आधी ज्वाला धोटे विदर्भवीर, विदर्भ केसरी, माजी खासदार भाऊ जांबवंतराव धोटेची लेक आहे. अरे संपूर्ण देशात एकमेव खासदार जांबवंत धोटे असे होते ज्यांचं स्वतःच्या निर्वाचन क्षेत्रामध्ये एक झोपडी सुद्धा नाही. आमचे वडील नागपूर शहराचे 11 वर्ष खासदार होते. विदर्भातलेच नव्हे तर देशातले किंग मेकर आमचे वडील होते. इंदिरा गांधीला सुद्धा मदतीचा हात आमच्या वडिलांनी दिला, परंतु आमच्या वडिलांच्या सदऱ्याला खिशे नव्हते. आमच्या वडिलांची एक झोपडी सुद्धा नागपूर शहरात नाही. कोणत्याही राजकीय पक्षाची पदाधिकारी व्हायच्या आधी मी जांबवंत धोटेची लेक आहे आणि हे आव्हान, हे खुलं आव्हान आहे संपूर्ण राजकारणातल्या लोकांसाठी. का राजकारणात यायच्या आधी तुम्ही जर का गरीब होते आणि नंतर तुम्ही श्रीमंत झाले असेल तर हा फॉर्म्युला सगळ्या जनतेला, या राजकीय लोकांनी द्यावा. मैडम आपने देखे होंगे कि आज सूरज तातोड़े जो है बावनकुड़े के खिलाफ, उनका रिश्तेदारी बावनकुड़े के खिलाफ में आज बात कर रहे हैं मीडिया के सामने में, पर उनको मदद करने के लिए आज सतीश उके एडवोकेट हमेशा देखे होंगे कि वो बीजेपी के खिलाफ में नज़र आए थे. तो क्या लगता है आपको, ये बीजेपी की एकदम उनकी क्या पर्सनल दुश्मनी है क्या? ॲडव्होकेट सतीश उकेंबद्दल मला नितांत आदर आणि सन्मान आहे. ते एक उत्कृष्ट कायदे पंडित तर आहेतच, परंतु जनतेला माहीत नाही की त्यांच्या व्यक्तिमत्वाला आध्यात्मिकाचा सुद्धा एक टच आहे. ते फार आध्यात्मिक आहेत. राहिला प्रश्न, नेहमी भाजपच्या लोकांवर चिखलफेक करतात, तर भाजपच्या नेत्या मंडळींनी चिखलफेक करायची संधी ॲडव्होकेट उकेंना देऊ नये. आपली प्रतिमा जर का स्वच्छ असली तो किस माई के लाल में धमक है कि आप पे चिखल उठाए, आप पे कीचड़ उठाए. तर ॲडव्होकेट उकेंना भाजपच्या नेत्या मंडळींनी चिखलफेक करण्याची संधी देऊ नये. आणि राहिलं या सूरज तातोडे प्रकरणामध्ये ॲडव्होकेट उकेंनी त्यांच्यासोबत बसून काही प्रेस कॉन्फरन्स घेतली असेल तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. हा प्रश्न महाराष्ट्र 24नी ॲडव्होकेट सतीश उकेंना विचारावं, ज्वाला धोटेला विचारू नये. आणि माझा जितका समज आहे, माझं जेवढं ज्ञान आहे, तर एक वकील आणि पक्षकार एवढंच नातं ॲडव्होकेट सतीश उकेंचं आणि तातोडेंचं असावं असं मला वाटते.
बाकी काय खरं खोटं आहे ते महाराष्ट्र 24नी ॲडव्होकेट सतीश शुकेंची प्रतिक्रिया घ्यावी याच्यावर. वकील है, वकील का काम ही है कि उनने जो उनके पास में क्लाइंट आते हैं उनकी केस लड़ना चाहिए, वो तो उनका अधिकार है। लेकिन हमेशा कोई भी जब भी देखा गया तो बीजेपी के खिलाफ रहते। तो अभी आपने सीधे सीधे क्लियर किए कि बीजेपी हो या कोई भी पार्टी के नेता हो, उनने अपना दामन साफ रखेंगे तो सतीश शुक्ला जैसे वकील को माने जाने वकील आज सतीश शुक्ला, उनको आने की जरूरत नहीं गिरेंगी, उनके विरोध में लड़ने की जरूरत नहीं गिरेंगी। सही बात है. मी आधी आपल्याला म्हटलं की दूसरों पे उंगली उठाने के पहले 4 उंगलियां अपनी तरफ रहती है. तर भाजप नेहमी महाविकास आघाडी पक्षावर बोट उचलतात. तर भाजपनी हे विसरता कामा नहीं कि बची हुई उंगलियां अपनी तरफ है. तो जब हम खुद शीशे के मकान में रहते हैं, जेव्हा आपण स्वतः काचेच्या घरात राहतो तेव्हा आपण दुसऱ्यांच्या घरावर दगडफेक करत नाही. तर पहले खुद का दामन साफ कीजिए, फिर बाकी देश हित और जनते का हित की बात कीजिए. ये थे हमारे साथ में ज्वाला ढोटे, जो हमेशा बोलते भी तो ऐसा लगता है कि पूरा ज्वाला उगल रहे हैं और लोगों को डर भी लगता है कभी कभी वो क्या बोल देंगे करके। लेकिन उनने जो पति की बात की, सभी नेताओं के विषय में भी, जो छोटे यानी कम पैसे थे, पहले गरीब घर से उठकर आए और आज करोड़ों अरबों रुपए की प्रॉपर्टी कमाए, और यही फार्मूला जो जिनने पैसे कमाए आम जनता तक जाना चाहिए। सच है कि आम जो गरीब लोग वो गरीब होते जा रहे हैं, ये लॉकडाउन में तो और गरीब हो गए हैं, लेकिन श्रीमंत होते गए। और नेता लोगों के पास पैसा कहाँ से आया और कैसे कमा, ये फार्मूला जरूर ज्वाला ढोटे मैडम को देंगे, तो ये जरूर आम जनता तक जरूर पहुंचाएंगे। और बावनकुड़े का विषय जो रहा उनका घरगुती का आपसी मैटर था, जो सूरज उनके भांजे ने जो उनके ऊपर में लगा, ये घरगुती मैटर पहले उन्हें अपने घर में सॉल्व करना चाहिए, तभी आम जनताओं के लोगों के बीच में बैठ के उनकी समस्या सुलझानी चाहिए। कैमरामैन दिनेश के साथ रितेश बोरकर, महाराष्ट्र 24 के लिए।